रायगडावर असलेल्या महादेव मंदिरांचा अभ्यास करताना दोन स्वतंत्र मंदिरांचा पुरावा समोर आला आहे. इतिहास संशोधक राज मेमाने यांच्या संशोधनातून श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर महादेव ही दोन वेगळी मंदिरे असल्याचे समोर आले आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या पाक्षिक सभेत राम मेमाने यांनी त्यांचे संशोधन सादर केले. यावेळी ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, उपाध्यक्ष डॉ. बी. डी. कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार निकम यावेळी उपस्थित होते. राज मेमाने म्हणाले, रायगडावरील महादेवाचे मंदिर त्याच्या तटबंदीवर असलेल्या शिलालेखातील मजकुरावरून श्री जगदीश्वर महादेव या नावाने ओळखले जाते. पुणे पुरालेखागारातील पेशवेकालीन मोडी कागदपत्रातून रायगडावर श्री वाडेश्वर महादेवाचे जीर्ण झालेले मंदिर होते आणि त्याचा जीर्णोद्धार इसवी सन 1782 साली केला असा उल्लेख येतो. त्यावरून ज्येष्ठ इतिहास संशोधक शं. जोशी यांनी त्यावेळेस उपलब्ध झालेल्या कागदपत्रातील मजकुरावरून असा तर्क मांडला होता की रायगडावरील महादेवाचे शिवकालीन मूळ नाव वाडेश्वर असावे आणि प्रस्तुत शिलालेखात गौरवार्थ म्हणून काव्यात त्याला जगदीश्वर म्हटले गेले असावे. परंतु पुरालेखागारातील रायगडाच्याच मोडी कागदपत्रातून वाडेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केलेल्या बांधकामाचा इसवी सन 1782 सालातील मूळ अस्सल, अप्रकाशित आणि बांधकामाचा विस्तृत तपशील सांगणारा एकूण 11 मोडी कागदपत्रांचा संच सापडला असून त्यात श्री वाडेश्वर महादेवाचे जीर्ण झालेले मंदिर कुशावर्त तळ्यावर होते, असा स्पष्ट उल्लेख येतो. सदर संचातील कागदाचे शीर्षक असे की देऊळ श्री वाडेश्वर महादेव कुशावर्त तळ्यावरील जुनी जीवरखी होती. लागवड खर्च करून देवाची स्थापना केली. त्यास देऊळ बांधावयास खर्च झाला तो नक्त रुपये 99 4 आणे 3 पैसे. याशिवाय मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य, बांधकाम करणाऱ्या लोकांची नावे, त्यांचे कामाचे दिवस इत्यादी बारीक-सारीक तपशील पाहायला मिळतो. या संशोधनामुळे रायगडावरील जगदीश्वर महादेव हे श्री वाडेश्वर महादेव नसून ही दोन वेगळी मंदिरे असून वाडेश्वर महादेवाची कुशावर्त तळ्यावरील स्थान निश्चित करता येते, अशी माहिती राज मेमाने यांनी दिली. संशोधन सादर करण्यासाठी मंदार लवाटे, शिवराम कार्लेकर, विशाल खुळे व कौस्तुभ कस्तुरे, प्रसाद दांगट यांनी सहकार्य केले. आपल्याला किल्ले रायगडवरचं जगदीश्वराचं मंदिर माहितीच आहे. किल्ले रायगडवरच्या जगदीश्वराच्या मंदिराबाहेर जो शिलालेख आहे त्याच्यावरून त्याला जगदीश्वराचं मंदिर आपण मानतो किंवा ते जगदीश्वराचं मंदिर आहे हे आपल्याला समजतं. पण पुणे पुरालेखागारामध्ये जे 18व्या शतकातील म्हणजे पेशवे दप्तरातील जे कागद आहेत पेशव्यांच्या कालखंडातले त्यातल्या जे रायगडचे कागद आहेत त्याच्यातून किल्ल्यावर वाडेश्वर महादेव असा उल्लेख येतो. त्यामुळे आधीचे सर्व ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी असं एक तर्क मांडला होता की वाडेश्वर हे जगदीश्वराचंच मूळ शिवकालीन नाव असावं आणि शिलालेखामध्ये ते गौरवार्थ काव्यात्मक ह्याच्यात म्हणून ते जगदीश्वर म्हटलं गेलं असावं. त्यामुळे जगदीश्वर हाच वाडेश्वर आहे असा एक समज होता किंवा तर्क होता आजपर्यंत. परंतु त्याच दप्तरामधले काही अप्रकाशित कागदपत्र, जसे 11 कागदपत्रांचा हा संच आहे मोडी कागदपत्रांचा, तर त्याच्यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की जगदीश्वराचं दुसरं नाव वाडेश्वर किंवा वाडेश्वराचं दुसरं नाव जगदीश्वर नसून वाडेश्वर महादेवाचं दुसरं वेगळं मंदिर म्हणजे जगदीश्वराचं एक मंदिर आणि त्या व्यतिरिक्त वेगळं मंदिर हे कुशावर्त तलावावर होतं असं सांगितल्याचा किंवा असं सांगणारे कागद हे आहेत. 1782 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आणि त्याचा एक 11 पानी जो खर्चाचा कागद आहे ज्यामध्ये कागदपत्राचं म्हणजे ते मंदिराचा जो जीर्णोद्धार केला त्याच्या बांधकामाचा संपूर्ण तो 11 पानाचा संच आहे ज्यामध्ये क्लिअरली उल्लेख आलेला आहे की वाडेश्वर महादेव कुशावर्त तळ्यावरील जुनं देवालय होतं. ते गैरनिगेमुळे म्हणजे त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे किंवा काही कारणाने कालावधाने ते जीर्ण झालं होतं. आज देवाची स्थापना नव्हती म्हणून त्याचं जीर्णोद्धार करून त्यात नवीन देव स्थापला असं या कागदपत्रांवरून समजतं. त्यामुळे रायगडावरती जगदीश्वर महादेव या व्यतिरिक्त श्री वाडेश्वर महादेव हे वेगळं देवालय होतं. ही दोन देवालय वेगळी आहेत आणि वाडेश्वर महादेवाची स्थळ निश्चिती म्हणजेच कुशावर्त तळ्यावरील वाडेश्वर महादेव ती या कागदामुळे होती आहे असं हे नवीन संशोधन आहे.